लाडक्या बहीण योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हंगामाचं पुढे आलेला आहे आणि दादांची जी जाहिरात आहे जाहिरातीवरून दादा भुसे फडणवीसांचं असं म्हणणं की एसओपी तयार करा, राष्ट्रवादीने त्यांना विरोध केला। आता हे भांडण मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणीवरून जर श्रेयवादाच्या लढाईत होत असेल, मला वाटतं की पुढची कॅबिनेट घेऊ नये, नाहीतर हे एकमेकाचे कपडे फाडतील। आत्ताची परिस्थिती एकमेकांना मंत्रिमंडळात ठोसे लावण्यापर्यंत एकमेकांना ठोकण्यापर्यंत जाईल। कारण श्रेयवादाच्या लढाईमध्ये मी मागे नाही, काही झालं तरी वाटेल ते करू, पण त्याचं श्रेय मलाच मिळालं पाहिजे। या श्रेयवादामध्ये हे एकमेकाचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही असं मला दिसतं। आदिवासींसाठी जी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था ज्याचं केंद्र देण्यासाठी 3 लाख रुपयाची लाच मागण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, ते ऑडिओ क्लिपमध्ये दिसते आहे त्याचा कमिशनर जो आहे आणि संबंधित टेंडर लिपिक हे त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। मी आजच ती सकाळी माहिती घेतली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, संस्था निवडीमध्ये, टेंडर देण्यामध्ये वरचा खातो आहे तर खालच्यानी काय पाप केलं म्हणून मी सुद्धा खाणार, कोण वाकडं माझं करते ते करू दे, अशी उर्मटपणाची भाषा त्यामध्ये दिसते आहे। एवढी हिंमत अधिकाऱ्यांची वाढली, तो कशाचीही पर्वा करत नाही। हे या संस्था गरीब आदिवासी ताटीमध्ये आणि महाज्योती, बार्टी, सारथी या संस्थांमध्ये कुठे आहे विदर्भ? काय करताय उपमुख्यमंत्री? एक सुद्धा प्रशिक्षण विदर्भात जर मिळत नसेल, केंद्र UPSCचं MPSCचं प्रशिक्षणासाठी या किंवा यांना ट्रेनिंगसाठी, तर मग सगळ्या पोरांनी पुन्हा पुण्यात जायचं का? महाज्योतीचं सुद्धा केंद्र त्यांनी पुण्यात उघडला, संस्थेला काम दिलं आणि तिथे केंद्र उघडला, तर विदर्भातल्या पोरांनी MPSCची तयारी करू नये? त्यांना परवडतं ते? त्यामध्ये तुम्ही PhD साठी मी मंत्री असताना 1274 पोरांना आम्ही त्यावेळेस फेलोशिप दिली होती। यांनी सर्व संस्थांना 200-200चा कोटा दिला। OBCची संख्या किती? त्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना तोळा कोटा द्यायला पाहिजे होता, पण त्यांनाही 200, तार्टीलाही 200, बार्टीलाही 200, सारथीलाही 200 आणि त्यातल्या त्यात यावर्षी जे 40,000 रुपये आम्ही स्टायपंड देत होतो त्यातले 20,000 रुपये कमी केले। कुठे जाता हा पैसा गरीब पोरांचा? लाडकी बहिणीला देतो म्हणून सर्व योजना बंद करायचा घाट जर तुम्ही घातला असाल तर माझी बहीण तुम्हाला माफ करणार नाही। आणि या योजनांचा बट्ट्याबोळ तुम्ही करताय, या पोरांच्या जीवनाशी जे खेळताय, माझं सरकारला आव्हान आहे की त्वरित दार्टीचं असेल, बार्टी कारण आदिवासी संख्या इकडे, OBCची संख्या जास्त विदर्भात, म्हणूनच मी स्वतः मंत्री असताना याचं मुख्यालय नागपूरला आणलेलं होतं, महाज्योतीचं मुख्यालय नागपूरला उघडलं होतं, पण एकही संस्था जर इथे ट्रेनिंगसाठी विदर्भात सुरू नसेल तर मात्र हे दुर्दैव आहे, विदर्भातील तरुणांचं दुर्दैव आहे असं मी मानतो। विद्यार्थ्यांची तक्रार आहे ज्याला की विद्यार्थ्यांची तक्रार आहे कारण की नागपूरला जर राहिलं तर विदर्भातल्या आणि बऱ्यापैकी मराठवाड्याच्या विद्यार्थ्याला महाज्योतीच्या प्रशिक्षण केंद्राचा फायदा घेतात। नाही, म्हणूनच हे प्रशिक्षण केंद्र UPSC MPSC असेल, सगळे काही पोलीस ट्रेनिंग असतील किंवा इतर परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेचे केंद्र जे आहेत ते सर्व केंद्र नागपुरामध्ये उघडले गेले पाहिजेत। ते प्रशिक्षण केंद्र ही मागणी मी करणार आहे, त्यांना मी पत्रही देणार, नाहीतर तरुणाला घेऊन मी आंदोलनही करेल। मी आवाहन करतोय, मी तारीख डिक्लेअर करून हे बंद करा हे सगळं नाटक। काय जीवनाशी खेळताय विदर्भातल्या पोरांशी? तुम्ही कोण अधिकार दिलाय तुम्हाला? आणि विदर्भामध्ये काय होऊ शकत नाही, सत्तेची खुर्ची उभवताना तुम्हाला विदर्भ दिसतो, मात्र त्यावेळेस देण्याची पाळी येते त्यावेळेस विदर्भ दिसत नाही, हे आता दिसते। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अजून झालेली नाही, मात्र मुंबईमध्ये 22 जागांवर ठाकरे उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा आहे आणि त्याबाबत तयारी सुरू केली। ही चर्चा आहे, ते उमेदवार म्हणून संभाव्य हे कोणीतरी दिलेलं आहे, ती चर्चा आहे, तो अंतिम निर्णय नाही।
आणि मला पूर्णतः मी सांगेल की आमच्यामध्ये एकदम आघाडीमध्ये तीनही पक्ष उत्तम समन्वय आहे. तीनही पक्ष मिळून निवडणुकीला सामोरं जायचा निर्धार केलेला आहे. या महापापी महाभ्रष्टाचारी टेंडरबाज कमिशनखोर सरकारला हाकलायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला कुठेही अडचण वाटत नाही. 60 पेक्षा अधिक जागा अजित पवार लढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे महायुतीमध्ये. अजितदादांना अमित शहा नरेंद्र मोदींच्या दयेवर जगावं लागेल ही परिस्थिती आहे. ते जे देतील ते घ्यावं लागेल हे येणारा काळ सांगेल. आणि नाही जर मिळाले तर त्यांना दुसरा जो काही पर्याय देईल भाजपा की तुम्ही आमच्यासोबत नको दुसऱ्यासोबत जा, तर तोही पर्याय स्वीकारावा लागेल. कारण त्यांच्याकडे आता कुठलाही उपाय नाही. त्यांना काही काळ वाट पाहावी लागेल या सगळ्या परिस्थितीतून निघायला. कारण केंद्रातलं सरकार हे फार तर 2025चं काळ काढू शकणार नाही ही परिस्थिती आहे. कदाचित देशामध्ये 2026ला पुन्हा निवडणुकाला सामोरं जावं लागेल ही सुद्धा परिस्थिती येईल. ज्या पद्धतीनं अल्पमतातलं सरकार काम करते आहे, घटक पक्षाची सोबतीच्या पक्षाची प्रचंड नाराजी वाढत चालली आहे. परंतु अजितदादांना मात्र त्यांनी गृहीत धरून ठेवलेलं आहे. आता अजितदादा किती गृहीत आहेत हे येणारा काळ सांगेल. काल सुप्रिया सुळेंनी असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करा, एकनाथ शिंदेंना टार्गेट करू नका असं प्रवक्त्यांना सूचना दिलेल्या आहे. गेल्या काही दिवसात शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या 2 भेटी झालेल्या आहेत. या भेटीनंतर हे वक्तव्य कशा पद्धतीने पाहतो? नाही, काय मला माहीत नाही त्यामागचं गौरबंगाल. परंतु या राज्यामध्ये हे जरी असले शिंदे अजित पवार तरी सत्तेची चाबी ही भाजपच्या हातात आहे. कुलूप उघडणं कुलूप बंद करणं हे सर्व काम भारतीय जनता पक्ष करतो. त्यामुळे मला वाटतं की हे राज्यच दिल्लीच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या इशाऱ्यावर चालतो आहे. ते म्हणतील त्या पद्धतीनं निर्णय महाराष्ट्रात होतात. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याचा रोख कदाचित त्या दृष्टीनं असेल. काल रात्री गौतम अदानी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली सुमारे 10 ते आहेच आता बिझनेसमॅन आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर उभं चालू करण्याचं काम सुरू आहे. कदाचित होऊ शकते निवडणुकीच्यासाठी धन कमी पडत असेल तर धन अधिक कसं जमा करता येईल त्यासाठी चर्चा असेल. धन आणि संपत्ती यावरच या सरकारचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ती भेट काही 1.5 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी महाराष्ट्राला काही नवी देण्यासाठी नाही, तर नवीन महाराष्ट्रातलं काढून नवीन काही अदानीला देण्यासाठी असावी असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.